Hello students, today we are going to learn how to spell Marathi words into English. मराठी शब्दांचं इंग्रजीमध्ये स्पेलिंग कसं तयार करायचं हे आज आपण शिकणार. All of you know that there are 26 alphabets in English. They are A, B, C, D, E, F, G, H, I, J, K, L, M, N, O, P, Q, R, S, T, U, V, W, X, Y, Z. Out of these 26 alphabets, there are 5 vowels. Which are the vowels? A, E, I, O, U. ही जी अक्षरे आहेत त्याला स्वर असं म्हणतात आणि बाकीचे जे 21 आहेत they are consonants, that is व्यंजन. स्वर आणि व्यंजन, कॉन्सोनंट्स आणि वॉवेल्स यांचं कॉम्बिनेशन मिळून आपल्याला शब्द तयार करावा लागतो. मराठी शब्दाचं इंग्रजी शब्दामध्ये रूपांतर करत असताना, स्पेलिंग तयार करत असताना मराठीतल्या कोणत्या अक्षराला इंग्रजीमध्ये कोणतं अक्षर वापरलं जातं हे पाहणं गरजेचं आहे. त्यासाठी सुरुवातीला मराठीतील व्यंजने इंग्रजीत आपण पाहूया आणि नंतर मराठीतील स्वर ते इंग्रजीत कोणकोणते उच्चार आहेत ते पाहूया. मराठी क साठी इंग्रजीमध्ये देयर इज के, ख साठी के एच, कारण ख हे क आणि ह यांचं कॉम्बिनेशन आहे. क ह दॅट इज ख, के एच. ग साठी जी, घ परत ग आणि ह चं कॉम्बिनेशन आहे. सो घ साठी जी एच, च साठी सी एच, छ साठी सी डबल एच, जे साठी ज, झ साठी यू कॅन यूज झेड और जे एच. फॉर ट वी कॅन यूज टी, ठ साठी टी एच, ड साठी डी, न बाणाचा जो असतो त्याच्यासाठी आणि न नळाचा दोघांसाठी एन आहे इंग्रजीमध्ये. त साठी टी, थ साठी टी एच, द साठी आणि ड साठी सुद्धा डी, ध साठी डी एच, न साठी एन, प साठी पी, फ साठी यू कॅन यूज य और पी एच, बोथ आर करेक्ट. ब साठी बी, ब इज अगेन कॉम्बिनेशन ऑफ ब आणि ह चं कॉम्बिनेशन आहे म्हणून बी एच फॉर भ. म साठी एम, य साठी वाय, र साठी आर, एल साठी ल, व साठी यू कॅन यूज डब्ल्यू और डी. श सहामृगाचा आणि षटकोनाचा त्याच्यासाठी श एस एच, स साठी एस, ह साठी एच, ल साठी एल, क्ष हे जोडाक्षरासारखं तयार झालेलं आहे म्हणून के एस एच आणि न्य मध्ये ड न य, डी एन वाय अशा पद्धतीने. तर हे सगळे आपण एकदा जर पाठ करून घेतले तर कोणत्या मराठी अक्षरासाठी इंग्रजीतलं कोणतं अक्षर वापरायचं हे आपल्याला सहज लक्षात येतं. त्यातून निघणारा उच्चार आहे. आता हे सगळे जे अक्षर आहेत ती पूर्ण अक्षर नाहीयेत, तर ती याचा पूर्ण अक्षर तयार करण्यासाठी आपल्याला त्यामध्ये अ वापरावा लागतो आणि म्हणून ह्या प्रत्येक शब्दात अक्षराचा उपयोग स्पेलिंग तयार करत असताना आपल्याला स्वरांचा त्याच्याबरोबर उपयोग करून घ्यावा लागतो. मराठीमध्ये जे स्वर आहेत ते इंग्रजीतल्या ए ई आय ओ यू याच्या साहाय्याने आपल्याला तयार करता येतात. उदाहरणार्थ हे जे अक्षर आहे कोणतेही अक्षर घेऊया आपण या ठिकाणी. सुरुवातीला आपण जर क घेतलं तर क हे अक्षर अपूर्ण आहे. ते पूर्ण होण्यासाठी त्याच्यामध्ये अ मिळवावा लागतो आणि मग क असा पूर्ण. म्हणून क लिहिण्यासाठी मग के अधिक ए बरोबर के ए असा क होतो. जर आपल्याला क हा पूर्ण उच्चार म्हणायचा असेल. त्यानंतर एखाद्या शब्दाला अक्षराला आपल्याला काना द्यायचा असेल, म्हणजे उदाहरणार्थ आपल्याकडे अक्षर आहे क, त्याला आपल्याला काना द्यायचा आहे, त्याचा असं करायचं आहे, का करायचं आहे, तर मग के आणि कानाचा ए असा का तयार. त्याच्यानंतर पहिली व्हॅरायटी आपण बराच वेळा वापरत असतो ज्याला आपण समजा ई असं म्हणतो, त्यासाठी आय वापरला जातो. समजा क हे अक्षर आहे त्याला पहिली व्हॅरायटी द्यायची तर के अधिक आय हा की झाला. कधी कधी या की आपण दीर्घ उच्चारला जातो म्हणजे ज्याला आपण दुसरी व्हॅरायटी म्हणतो. दुसरी व्हॅरायटी देण्यासाठी इंग्रजीमध्ये डबल ई वापरला जातो म्हणून के अधिक डबल ई बरोबर की.
परंतु बहुतेक वेळा नावाचा उच्चार करत असताना इंग्रजीमध्ये दीर्घ उच्चार आपण केला जात नाही इंग्रजीमध्ये, म्हणून इंग्रजीमध्ये शक्यतो प्रथम वेलांटी आणि दुसरी वेलांटी दोन्हीसाठी आय वापरावा. नंतर आपण बघूया. उकार असेल, पहिल्या उकारासाठी म्हणजे क अक्षर आहे त्याला पहिला उकार दिला तर त्याचा कु होईल, तो के यू त्यासाठी वापरला जातो. दीर्घ उकार असेल, दुसरा उकार ज्याला आपण म्हणतो त्याच्यासाठी डबल ओ वापरला जातो, के डबल ओ. परंतु वापर करताना स्पेलिंग तयार करत असताना मात्र पहिला उकार आणि दुसरा उकार दोन्हीसाठी तुम्ही फक्त यूच वापरा, डबल ओ वापरण्याची गरज नाही. कधी कधी आपण मात्रा देत असतो अक्षरावर, त्याला आपण ए म्हणतो, ए चा उच्चार कसा निघतो तर क, आणि त्याच्यावरती एक मात्रा, तर त्याच्यासाठी इंग्रजीमध्ये ई आहे. कधी कधी आपण दोन मात्रे देत असतो, म्हणजे ज्याला आपण ऐ म्हणतो, म्हणजे आपल्याला क ला दोन मात्रे द्यायचे असतील, उदाहरणार्थ कै दोन मात्रे, तर त्याला आपण के ए आय अशा पद्धतीने. त्याच्यानंतर आपल्याला कधी कधी आपल्याला एक काना आणि एक मात्रा द्यायचा असतो, उदाहरणार्थ क हा अक्षर आहे, त्याला एक काना दिला आणि त्याला एक मात्रा दिला, तर त्याच्यासाठी ओ आहे, म्हणजे के ओ असं. जसं इथं के ई आणि के कै ओ. त्याच्यानंतर कधी कधी दोन मात्रे आपल्याला एक काना दोन मात्रे द्यायचे असतात, उदाहरणार्थ एक क अक्षर आहे त्याला एक काना आणि हे दोन मात्रे, म्हणजे के ए यू हा कौ झाला. अनुस्वारांच्या बाबतीत मात्र वेगळं आहे. कधी कधी चा अनुस्वार असतो, कधी कधी चा अनुस्वार असतो. म्हणून अनुस्वारासाठी समजा क चा अनुस्वार आहे तर कम असा असेल तर आपल्याला के ए एम असं म्हणावं लागेल, म्हणजे कांबळे शब्दामध्ये काम के ए एम म्हणावं लागेल, किंवा कंस शब्दामध्ये आपल्याला के ए एन असं म्हणावं लागेल. अनुस्वार न चा आहे का म चा आहे हे बघूया. म्हणजे मराठीचं इंग्रजी स्पेलिंग करत असताना ही मराठीतील इंग्रजीत असणारी शब्दांचे पर्याय असलेली व्यंजन इंग्रजीमध्ये कोणकोणती आहेत ते पाहिजे, माहिती असणे गरजेचं. ते एकदम सोपं आहे. त्यातून तो उच्चार निघतो, तो ध्वनी निघतो, साऊंड निघतो, त्यावरून ते आणि हे वापरले जाणारे, त्याच्यासाठी जोडा वापरले जाणारे स्वर, या दोन्हींचं कॉम्बिनेशन करून आपल्याला शब्द तयार करता येईल. आता एखादं स्पेलिंग तयार करत असताना काय अडचणी येतात, आणि बऱ्याच लोकांचं जे ए अक्षर कुठं द्यायचं आणि कुठं द्यायचं नाही ह्याच्या चुका होत असतात, त्याच्यावरून आपण हे बघूया. पुन्हा एकदा आपण ह्या सगळ्यांचा उपयोग करून कसे शब्द तयार करता येतात ते बघूया. उदाहरणार्थ आपल्याला शब्द तयार करायचा आहे नगर. नगर हा पूर्ण शब्द आहे, त्याच्यात तीन अक्षर आहेत, एक आहे न, ग आणि र, हे तीन अक्षर आहेत. यात साधी एक गोष्ट लक्षात ठेवायची की जेव्हा अक्षराला काना मात्रा उकार ओलांडी काही नसेल तेव्हा तो पूर्णपणे उच्चारला जातो. म्हणजे उदाहरणार्थ न चा एन कॅपिटल आहे, पहिला अक्षर आहे, कॉमन प्रॉपर नाम आहे, याला काना मात्रा उकार ओलांडी नाही म्हणून तो आपण ए त्याच्यानंतर लिहायचा. त्यानंतर ग साठी काय तर जी आहे, यालाही काना मात्रा उकार ओलांडी म्हणजे तो पूर्ण उच्चार आहे, ए लिहायचा. आणि र साठी आर लिहायचा. याला काना मात्रा उकार ओलांडी काही नसेल तरी ए द्यायचा नाही, कारण ते शेवटचा अक्षर आहे. मराठीमध्ये हा शब्द असा उच्चारला जातो नगर, आणि इंग्लिश मध्ये हा शब्द उच्चारला जातो नगर, म्हणून इथं ए द्यायचं नाही. मराठीमध्ये आपण नगर नगर असं म्हणणार, इंग्लिश मध्ये म्हणणार नगर. र इज सायलेंट इन इंग्लिश, आणि म्हणून त्यानंतर ए द्यायचं नाही असं. आता कानाचा उपयोग करून एखादा शब्द कसा आहे, उदाहरणार्थ भारत शब्द आहे, भारत. फॉर भ साठी आपल्याकडे आहे BH, कान्यासाठी आहे एक, र साठी आहे आर. याला काना मात्रा उकार ओलांडी काही नाही म्हणून ए द्यायचं, कारण र चा पूर्ण उच्चार, आणि त साठी आहे टी, पण त्यानंतर ए द्यायचं नाही, कारण इंग्रजीमध्ये तो उच्चारला जाणार आहे भारत. त्याच्यानंतर आपण पहिली वेलांटी आणि दुसरी वेलांटी याच्या संदर्भात असलेल्या शब्दांचं स्पेलिंग कसं तयार करायचं. उदाहरणार्थ आपण एक शब्द लिहूया शिवाजी. श साठी SH, पहिल्या वेलांटीसाठी हे झालं शी. व साठी V, कानासाठी ए, ज साठी जे, आणि दुसरी वेलांटी असेल तरीही इंग्रजीमध्ये ह्रस्व उच्चारले जात असल्यामुळे पहिली वेलांटीला सुद्धा आय वापरा आणि दुसऱ्या वेलांटीला सुद्धा आय वापरा, अशा पद्धतीने स्पेलिंग करा.
उकाराच्या बाबतीत सुद्धा लक्षात ठेवायचं ते म्हणजे पहिला उकार असो नाही तर दुसरा उकार असो आपण शब्द वापरायचा. उदाहरणार्थ राहुल शब्द घेऊया आपण. राहुल, आर फॉर कानासाठी एक रा झाला, चा एल झाला, उकाराचा यू झाला, ल चा एल झाला. याला काना मात्र उकारांती नाही तरी शेवटचा अक्षर असल्यामुळे ए द्यायचं नाही कारण ते रस्व उच्चार जाईल. पहिला उकार असो दुसरा उकार असो बहुतेक वेळा यू चाच वापर करा. डबल ओ चा वापर मराठीच्या स्पेलिंगचा इंग्रजीमध्ये करत असताना फार कमी वेळा वापरला जातो. त्याच्यानंतर एक मात्राचं उदाहरणार्थ आपण एक शब्द घ्या गणेश. जी फॉर ग काना मात्रा उकारांती काही नाही म्हणून पूर्ण अक्षर म्हणून जी ए न साठी एन मात्र्याचा ई गणे एस एच संपलं. याला ए द्यायचा नाही कारण इंग्लिश मध्ये तो असा उच्चार झाला गणेश. आता दोन मात्रे उदाहरणार्थ आपल्याकडे शब्द आहे शैलजा. शैलजा शब्दामध्ये एस एच फॉर श दोन मात्र्यासाठी ऐ शै हा ल साठी याला काना मात्रा उकारांती म्हणजे ए जे साठी ज कानाचा ए शैलजा. अशा पद्धतीने आपल्याला दोन मात्रे कसे वापरायचे. कधी कधी एक काना एक मात्रा असतं. उदाहरणार्थ मोहन. मोहन मध्ये यम म एक काना एक मात्राचा ओ ह काना मात्रा उकारांती काय म्हणते ए न मोहन. त्याच्यानंतर एक काना दोन मात्रा असेल. उदाहरणार्थ आपल्याकडे शब्द आहे चौधरी. सी एच साठी च एक काना दोन मात्रासाठी औ चौ डी एच फॉर ध काना मात्रा उकारांती काय नाही म्हणून पूर्ण उच्चार ए आर आणि जरी दुसरी वेलांटी आली तरी आहे कारण इंग्रजीत तो रस्व उच्चारला जाईल. मराठीत म्हणणार चौधरी आणि इंग्लिश म्हणणार चौधरी. आता अनुस्वाराच्या बाबतीत काही गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील की अनुस्वार ज्यावेळेस द्यायचा आहे त्यावेळेस तो म चा आहे की न चा आहे हा फरक लक्षात घेणं गरजेचं आहे. मी या ठिकाणी दोन शब्द लिहिले त्याच्यातून तुमच्या लक्षात येईल की म चा अनुस्वार आणि न चा अनुस्वारामध्ये काय करायचं. उदाहरणार्थ आपल्याकडे शब्द आहे प्रांजल आणि दुसरा शब्द आहे अंबरनाथ किंवा अंबर. प्रांजल शब्दामध्ये प्रांजल उच्चार जर तुटक तुटक काढला तर आपल्याला लक्षात येतं की जो अनुस्वार आहे तो नच आहे म्हणून पी आर फॉर प्र दिस इज प्रा. त्याच्यावरचा अनुस्वार प्राण ए एल चा अनुस्वार झाला आ. त्याच्यानंतर प्रांजल याला काना मात्रा उकारांती काय म्हणून ए प्रांजल. आणि अंबरचं स्पेलिंग जे आहे त्याच्यामध्ये ए फॉर अ अनुस्वार अम म चा अनुस्वार आहे अम अंब काना मात्रा उकारांती काय म्हणून ए आर अंबर. अशा प्रकारे आता कधी कधी जोडाक्षर पण असतात. असं जोडाक्षरांचं स्पेलिंग कसं करायचं ते आता आपण बघूया. जोडाक्षरांचं स्पेलिंग करत असताना सगळे अक्षर त्यामध्ये येतील आणि ते सगळे एकत्र जोडले जातील. उदाहरणार्थ आपल्याकडे शब्द आहे ज्ञानेश्वर. आता ज्ञानेश्वर मध्ये डी एन वाय फॉर ज्ञ कानाचा ए ज्ञान मात्र्याचा ई ज्ञाने. आता श्व हे श आणि व च आहे. श साठी आहे एस एच ज्ञानेश. व साठी घ्यायचा डब्ल्यू जोडाक्षर डब्ल्यू वापरायचा आणि या श्व ला काना मात्रा उकारांती नाही म्हणून याचा पूर्ण उच्चार म्हणून ए ज्ञानेश्वर. अजून ए अ च्या बाबतीतला एक नियम बराच लोकांची शंका आहे की अ कुठे वापरायचा आणि कुठे ए कुठे वापरायचा आणि नाही कुठे नाही वापरायचं. याच्यामध्ये आपण आता शिकलो की शेवटचा अक्षर सोडून बाकीच्या ठिकाणी पूर्ण उच्चार म्हणून अ वापरायचा.
परंतु काही काही शब्द हे 2-3 अशा अवयवांचे असतात, म्हणजे ज्याचे 2-3 भाग पडले जाऊ शकतात. उदाहरणार्थ पारनेर. याचं स्पेलिंग लिहित असताना या शब्दाकडे नीट पाहिलं तर पारनेर या शब्दाचे 2 सिलॅबल होऊ शकतात. पार हा वेगळा शब्द होऊ शकतो, नेर हा वेगळा शब्द होऊ शकतो. अशा वेळेस PAR हा वेगळा शब्द होऊ शकतो, म्हणून ए देण्याची गरज नाही. NER पार. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा की जिथे सिलॅबल एकापेक्षा जास्त शब्दाचे तुकडे होऊ शकतात, त्यात पाहिजे एका तुकड्यानंतर दुसऱ्या आले. उदाहरणार्थ वडगाव. इथे पण आपल्याला WAD वड आणि गाव हे वेगवेगळे शब्द होऊ शकतात, म्हणून ए देण्याची गरज नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला शब्द तयार करता येतात. याचा सराव करा, हे दोन्ही पाठ करा आणि वेगवेगळे स्पेलिंग याच्या सहाय्याने तुम्हाला करता येतील. पुढच्या पाठामध्ये आपण हाऊ टू स्पेल इंग्लिश वर्ड्स इन इंग्लिश, त्याचे रूल्स वेगळे आहेत ते पाहू.